माझ्या बाबतीत काय करायचं हे मीच सांगणार, आणि असं फोनवर नाही, तुझ्या समोर येऊन तुझ्या घरी तुझ्या तोंडावर सांगणार. नवरा कुठे काम करतो? म्हणजे कुठल्या कंपनीत? म्हणजे पैसे नवऱ्याच्या अकाउंटला नाही घेतले ना? गोत्यात येईल ना तो? मॅडम, माझ्या नवऱ्याची शपथ घेते, मी खरंच कुठली इन्फॉर्मेशन लीक नाही केली आहे मॅडम. डिपार्टमेंट माझी रोजीरोटी आहे, त्याच्याशी गद्दारी का करेन मॅडम? शाळेत मैत्रिणीची पेन्सिल चोरलीस का हा प्रश्न नाही विचारलेला मी जमदाडे, तुला शब्द घ्या. हे अजून मीडियापर्यंत गेलेलं नाही, नाहीतर बर्बाद होशील. तू डिपार्टमेंटची आहेस म्हणून मी तुला अजून एक चान्स देते. मी 20 मिनिटांनी परत येईन. पेपर तोच असणार आहे. खरं उत्तर द्यायचं का खोटं तू ठरव. खोटं उत्तर दिलंस ना तर बर्बाद होशील. कळलं? पोचली, चला. तुम्हाला काही नाही होणार? मी आले, काही नाही होणार तुम्हाला. आले अजून 20 मिनिटांनी जमदाडेला घरी पाठव. पण मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणालात ना तुम्ही परत येणार म्हणून. अरे ती काय बोलणार नाही, आज तर शक्यच नाही. रेड टाकूया आपण तिच्या घरावर. विजय डिपार्टमेंटची असली तरी ती संशयित आहे, आणि डिपार्टमेंटची काळजी तू करू नको. मी करेन ते सगळं हँडल. कोणाला काय बोलायचं, कोणाला काय सांगायचं ते सगळं माझ्यावर लागेल. तू फक्त रेड टाक. आणि आणखी एक आहे की तू हे फार कोणाशी बोलू नको, कारण आपल्याला माहिती नाही ना डिपार्टमेंटमध्ये अजून किती माणसं फुटली आहेत ते. तिच्या बाजूनी कोण आहे, तिच्या विरुद्ध कोण आहे. अर्थात तू कॉन्फिडेन्शियल गोष्टी लीक करतच नाहीस म्हणा. तू कोणाच्या बाजूनी आहेस विजय? सत्याच्या मॅडम. गुड. म्हणून मला आवडतोस तू विजय.
अभय काय काय अभय काय? चल लवकर. काय झालं? तू बरी आहेस ना? मी बरी आहे. काय ताई ताईला बघ, तू चल आधी आत. श्रद्धा उठ. तिकडे हात नको लावू. उठ तू. अरे रक्त थांबायला हवं ना. आपण हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं यांना. काहीतरी ऍम्ब्युलन्स रिक्षा काहीतरी मागूया. चल पट. मारू दे तिला. श्रद्धा हे बघ, तिला ज्यांनी मारलं ते इकडेच असतील. आपल्याला लटकवतील. कळते का तुला? श्रद्धा ऐक माझं. नको तिला हात लावू. तू उठ ग. अरे काही माणूस की आहे की नाही. जीव वाचवायला हवाय त्यांचा. आणि आपण जर मदत केली नाही तर हा पण खून केल्यासारखा आहे ना. तू ये आधी पटकन. आपण यांना घेऊन जाऊया. काय जे मिळेल रिक्षा मिळेल टॅक्सी. चल उठ पटकन. काही नाही होणार ताई. थोडं आपण. हा? तुम्ही इथे काय करताय? ड्युटी आमची इथं. माझा मुलगा आणि सून आता इथून बाहेर गेले नाही. हो, पण तुम्ही इथे काय करताय? अहो ते पोलीस स्टेशनला गेले, तुम्ही इथे बसून त्यांना कसलं कपाळाचं प्रोटेक्शन देणार? अहो ते पोलीस स्टेशनला नाही, मुलीच्या कॉलेजला गेले. मुलीच्या कॉलेजला जाताना आम्हाला मॅडम बोलल्या पण की कॉलेजला तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका म्हणून. इन्स्पेक्टर भोसलेंना फोन केला होता मी. सांगितलंय सगळं काय झालं ते. त्यांनाच भेटून येतो. त्या पोरीच्या बापाला म्हणा त्रास देऊ नका. 18 वर्ष पूर्ण आहेत तिची. पळून जाऊन लग्न केलं म्हणून असं काही म्हणू शकत नाही तुम्ही तिला. जा. हॅलो. एवढं कुठे आहात तुम्ही? गाडी काढ रे. घरी नाही. चल चल मी सांगतो इकडं. चल. काय? फोन फोन. आई पिकनिकला नाही आली आहेस तू आईला फोन करायला. जेवून घे. कशी आहे ताई? चालू आहे त्यांचं. डॉक्टर करतात प्रयत्न. मला एवढंच म्हणाले की 5 मिनिटं जरी उशीर झाला असता तर तिथंच नावापुढं कैलासवासी लागलं असतं तिच्या. ना मॅडम एक जांगडगुत्ता कळत नाहीये. म्हणजे त्या ताईपासून तुम्हाला वाचवायचं म्हणून आम्ही तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि तुम्ही ताईच्या घरात. ऐका ना, मला गेस करायला लावूच नका तुम्ही. मॅडम मी खूप दमलो थकलो आता. इथं दिवस एका रात्र कळना झाली. तुम्हीच सांगून टाका, तुम्ही त्या ताईकडे का गेला होता? मला बोलायचं होतं तिच्याशी. काय करू आता मी मिरजकर, तुम्ही सांगा. मी सांगतो काय झालंय. माझ्या वडिलांनी
2-4 माणसांना बघितलं जे आमच्या घरावर पाळत ठेवून होते वेगवेगळ्या लोकेशनवर. ते घाबरले. हे होणारच होतं ना, बरोबर ना, हे होणारच होतं. म्हणून तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं. तुमचं काम काय होतं, घडलेली घटना त्यांना जाऊन सांगणं, बरोबर ना? एक्झॅक्टली, आम्ही तुमच्या माणसांनाच सांगणार होतो. पण तेवढ्यात ताईचा फोन आला. तिने धमकी दिली. ती म्हणाली की जी माणसं पाळत ठेवून आहेत ती तिची आहेत. तिच्या घरच्यांना होणारा त्रास श्रद्धाला बघवला नाही म्हणून ती स्वतःहून तिच्याशी बोलायला गेली. काय लॉजिक आहे हो मॅडम तुमच्या या वागण्याचं? हा, तुम्ही काय आंतरराष्ट्रीय पातळीच्या शांतीदूत आहात का कुठल्या नेत्याने उडवलेलं कबूतर आहात जे पारल्यात येऊन पडले? जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता काय करायचं ते सांगा. आता माती खाल्ली म्हटल्यावर मी जनताचं औषध देणारच नाही का? मला सांगा, जी बाई तुमच्या जीवावर उठली आहे मॅडम, त्या बाईला भेटायला का गेलात तुम्ही? म्हणजे कुठून आला हा कॉन्फिडन्स तुमच्या? इथून या हार्ड डिस्क मुळे. यांना पण 3 पत्ती शिकवलंय का तुम्ही? भोसले नाही नाही, काय या एक एक पत्ता काढायला लागलात बरं का आता. तुमच्याकडे एखादा हुकमी एक्का शिल्लक असेल अजून तर तो आत्ताच काढा मॅडम. काय हे का लपवलं आमच्यापासून? लपवलं नाही. ज्या वेळेला मी हे सगळं करत होते त्यावेळेला माझ्या बचावासाठी माझ्याकडे काहीतरी असायला हवं असं मला वाटलं. ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली, तुम्ही ताईचं रॅकेट पकडलं, पण माझ्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी जर काही बार्गेन करायची वेळ आली तर माझ्याकडे काहीतरी असायला हवं ना. अहो, बार्गेनिंग करायला ते काय भाजी मार्केट आहे का मॅडम? गुन्हेगारीचा बाजार आहे तो, बाजार. तिथे हे सगळे फंडे नाही चालत. माणसं सगळीकडे सारखीच असतात, देवाणघेवाण सगळीकडेच असते. बरं, ती मरायला टेकली होती ताई, मग तिला वाचवण्याचा शहाणपणा कुठून सुचला आपल्याला? माझ्या समोर तडफडत होती ती. तिला असंच सोडलं असतं तर मला शांतता नसती मिळाली. जा जा, तुम्ही घरी जा. असंही तुम्हाला आता काय पोलीस प्रोटेक्शनची गरज वाटत नाही मला, कारण की जिच्यापासून तुम्हाला धोका होता तीच इथं नाकाला दोरा लावून पडली. तो काय ताईचा भाऊ, काय त्याचं नाव? बांगडू. कुठे आहे तो? नाही, मला नाही माहित. तुम्हाला माहित नाही? राहू द्या. ओ, पोलीस प्रोटेक्शन राहू द्या बरं का. आत्ताच म्हणालात ना काही गरज नाही म्हणून. मॅडम, बांगडू कुठे तुम्हाला माहित नाही, आम्हालाही माहित नाही. उद्या तो झाला प्रकट, त्याला वाटलं की ताईचा खून करण्याचा प्रयत्न केला तुम्ही, तर तो तुमच्या हातून मागे लागणार. ऐका हो जरा, ऐका ना. राहू द्या प्रोटेक्शन. जा, जाऊन झोपा निवांत. तुम्ही पण आराम करा, गरज आहे तुम्हाला. नाही हो, पण आमचा जन्म गोड्याचा. तुम्ही या. सर.
आई नाइन 3 2 3 हॅलो हॅलो काकू, अक्षय बोलतोय. अक्षय, हा कुठला नंबर? हा माझा दुसरा नंबर आहे, सेव्ह करून ठेवा. बर बर बोल. काकू, मी टीव्ही मध्ये पाहिलं ते ताईला खरं आहे ते. तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना काकू? मी ठीक आहे, तू टेन्शन नको प्लीज. हा ठीक आहे, पण काळजी घ्या तुम्ही प्लीज काकू. हो, ठेव फोन. हा बाय. बाय. काय रे? तुझ्यामुळे ती ताई वाचली. मी तुझ्या जागी असतो ना, सोडून आलो असतो. व्यंकट सावंतचं रक्त आहे माझ्यात, त्यामुळे मी सराईतपणे खोटं बोलू शकते असं म्हणाले होते ना. वर्षा सावंतचे संस्कार पण आहेत माझ्यावर. शत्रूचाही मृत्यू चिंतू नये, त्याने आपलं मन मरतं. दुर्दैवाने हे सगळे संस्कार साऊला देण्याचा मी प्रयत्न केला, पण गमावून बसले तिला. आता साऊ जिथे कुठे असेल ना, तिथे तू तिच्यासाठी काय काय केलंय तेच तिला आठवत असणार. खरंच आठवत असेल का रे? आपल्या मनामध्ये ती जेवढी आहे तेवढेच आपण दोघं तिच्या मनात असू. ते असं फोन वगैरे वाजला ना तर असं वाटतं साऊचाच फोन आलाय. येईल ना, अगं तिचाही फोन येईल असं अचानक. तोपर्यंत आपण आशा सोडायची नाही.